नमस्कार मित्रांनो, MX मराठीवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होण्याची वेळ आली आहे. मोदी सरकारनं म्हटलं होतं की होळीच्या सुट्ट्या आहेत, बँका बंद आहेत, म्हणून पेन्शनचा पैसा येऊ शकत नाही. आज 5 मार्च आहे, होळीच्या सुट्ट्या आता संपल्या आहेत. मग आता काय बहाणा आहे मोदीजी? आता तर सरकारी दफ्तरं उघडली आहेत, बँकांचे व्यवहार सुरू झाले आहेत. मग आमचं 7,500 प्लस DA आणि गेल्या 11 वर्षांचा प्रलंबित एरियर कुठे आहे? कमांडर अशोक राऊत यांनी सरकारला दिलेली जी शेवटची संधी होती, तिची वेळ आता संपली आहे. आज सकाळपासूनच अशोक राऊत आणि त्यांच्या पूर्ण टीमने दिल्लीत डेरा टाकला आहे. राफेलच्या वेगानं ज्या महत्त्वाच्या फाईल्स बाहेर येणार होत्या, त्यांचा पिटारा आता उघडणार आहे. आता जर पुढच्या काही तासात पेन्शनर्सच्या मोबाईलवर मेसेज चमकला नाही, तर समजून जा की पेन्शनर्स आता शांत बसणार नाहीत. मोदीजी, सुट्ट्यांमध्ये तुमच्या खास उद्योगपतींच्या फॅक्टऱ्या तर सुरूच होत्या, त्यांचे शेअर्स तर वाढतच होते, पण एका गरीब पेन्शनरच्या स्वयंपाकघरात मात्र अंधार राहिला. तुम्ही म्हणाला होतात की सुट्ट्यांमुळे पैसा थांबला आहे. आज सुट्ट्या संपल्या, आता कोणता सर्व्हर डाऊन आहे? हा विषय आता लपून राहणार नाही. 2015 पासून 2026 पर्यंतचा आमचा हक्काचा पैसा कोणत्या तिजोरीत बंद आहे, याचा एक हिशोब आता जनता मागेल. सावधान सरकार. आता ना कोणती अपील होईल ना कोणती दलील होईल. जर आज संध्याकाळपर्यंत अधिकृत नोटिफिकेशन जारी झालं नाही, तर उद्याचा सूर्य महाआंदोलनासह उगवेल. आम्ही आमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायला पूर्णपणे तयार आहोत. ही देशातील कष्टकरी वृद्धांची शेवटची ललकार आहे. आता सुट्ट्या संपल्या आहेत आणि जुमल्यांची वेळही संपली आहे. एक तर आज आमचा हक्क द्या, नाहीतर 2026 मध्ये आपल्या निरोपासाठी तयार राहा. ऐकून घ्या दिल्लीच्या राज्यकर्त्यांनो, राफेलच्या वेगानं जो आक्रोश संपूर्ण देशात पसरत आहे, त्याला आता तुमच्या सुट्ट्यांची भिंत रोखू शकणार नाही. बँकांचे कुलूप उघडले आहेत, दफ्तरांच्या खुर्च्या भरल्या आहेत. मोदीजी, आता कोणता नवीन बहाणा आणाल? आता कोणतं तांत्रिक कारण सांगाल? EPS 95 पेन्शनर्सचे 7,500 प्लस DA आणि 2015 पासून 2026 पर्यंतचा लाखांचा एरियर आता आमच्या बँक खात्यात दिसलाच पाहिजे. तुमच्या सुट्ट्यांच्या चक्रात आमच्या वृद्धांची ताटं एकामी राहिली, औषधांचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत, पण आता आमचा संयम संपला आहे. अशोक राऊत यांनी दिलेली शेवटची संधी आता निघून गेली आहे. राफेलच्या आवाजाप्रमाणे आता त्या महत्त्वाच्या फाईल्स उघडणार आहेत, ज्यामध्ये पेन्शनर्सचा हक्क नेमका कुठे वळवला गेला याची माहिती असण्याची शक्यता आहे. जर आज सूर्य मावळण्यापूर्वी सरकारी आदेश निघाला नाही, तर अशोक राऊत ते वास्तव जाहीर करतील, ज्याने संपूर्ण व्यवस्था डगमगून जाईल. तुम्हाला वाटलं होतं की सुट्ट्यांच्या नावाखाली आम्ही शांत बसू? तुम्ही विसरलात की हे तेच वृद्ध आहेत, ज्यांनी भर उन्हात घाम गाळून या देशाला घडवलं आहे. सावधान, सुट्ट्या संपल्या आहेत, आता आमची कृती सुरू होईल. जर आज संध्याकाळपर्यंत खात्यात पैसे पोहोचले नाहीत, तर उद्यापासून रस्त्यावर तीव्र आंदोलन दिसेल. आम्ही आमच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढायला तयार आहोत. चक्का जाम असा होईल की वाहतूक पूर्णपणे ठप्प होईल. आम्ही रेल्वे रुळांवर बसू, आम्ही मंत्रालयांचे दरवाजे जाम करू. आता सन्मानाने आमचा हक्क द्या, नाहीतर आपली सत्ता सोडण्याची तयारी ठेवा. मित्रांनो, कॅलेंडर बघून घ्या. मोदीजी, सुट्ट्या संपल्या आहेत, तुमच्या दफ्तरातील बाबू कामावर हजर झाले आहेत, तुमचे मंत्री फाईल्सवर सह्या करू लागले आहेत. आता मला सांगा की ती 7,500 प्लस DA वाली फाईल नक्की कुठे दबली आहे? तुम्ही म्हणाला होतात की सिस्टम बंद आहे, आज तर सिस्टम पूर्णपणे चालू आहे. मग आमच्या वृद्धांच्या हक्काचा पैसा नक्की कुठे आहे? हा राफेलचा आवाज आता त्या प्रत्येकापर्यंत पोहोचेल, ज्यांना वाटलं होतं की 5 दिवसांची सुट्टी देऊन ते करोडो पेन्शनर्सचा राग शांत करतील. अशोक राऊत यांनी आज सकाळी 10 वाजता पुन्हा हुंकार भरली आहे. 2015 पासून 2026 पर्यंतचा जो लाखांमध्ये एरियर येणार होता, त्याचा एक पैसा आज संध्याकाळपर्यंत रिलीज झाला पाहिजे. अशोक राऊत यांच्या हातातील ती फाईल आता या सरकारसाठी एक मोठा इशारा आहे. राफेलच्या वेगानं जे सत्य आम्ही बाहेर आणणार आहोत, ते हे आहे की कसे EPS 95 फंड इतर कामांसाठी वापरला गेला असावा. मोदीजी, पेन्शनर्सच्या कष्टाची कमाई त्यांना परत मिळायला हवी आहे. तुम्ही विचार केला असेल की सुट्ट्यांचा झासा देऊन तुम्ही हे विषय लपवाल, पण आता राफेलचा शोर मच चुका आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची वेळ आहे. जर आज संध्याकाळपर्यंत नोटिफिकेशनची कॉपी अशोक राऊत यांच्या हातात आली नाही, तर सर्व माहिती माध्यमांसमोर येईल. मग जनता बघेल की एका गरीब पेन्शनरच्या औषधांचा पैसा नक्की कुठे वापरला गेला आहे. ही लढाई आता फक्त पेन्शनची नाही, तर ही लढाई आता आत्मसन्मानाची आणि हिशोबाची आहे. आम्ही सरकारला एक शेवटची संधी दिली होती आणि ती वेळ आज दुपारी 12 वाजता संपली आहे. आता जर बँकेचा मेसेज आला नाही, तर उद्या सकाळी 5 वाजेपासून पूर्ण हिंदुस्थान चक्काजाम बघेल.
आम्ही ते वृद्ध आहोत ज्यांनी देश उभा केला आहे आणि जर आज आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही ही सिस्टम हलवायलाही मागे पुढे पाहणार नाही. पेन्शनर बांधवांनो, आता अन्यायाविरुद्ध एकत्र येण्याची वेळ आली आहे. जर आमच्या हक्काचा लाखांचा एरियर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आमचा निषेध नोंदवू, पण झुकणार नाही. ही राफेलची शेवटची चेतावणी आहे. एकतर आज संध्याकाळपर्यंत खात्यात खुशाल बातमी पाठवा, नाहीतर सत्ता सोडण्यासाठी तयार रहा. आता ना आम्ही आश्वासनांवर विश्वास ठेवणार ना जुमल्यांवर. मित्रांनो, या व्हिडिओला राफेलच्या वेगानं प्रत्येक गावोगावी, प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक मंत्रालयापर्यंत पोहोचवा. सोशल मीडियावर असं वादळ आणा की प्रशासनाला आजच निर्णय घ्यावा लागेल. 5 मार्चची ही संध्याकाळ इतिहास बदलणारी संध्याकाळ आहे, हे लक्षात ठेवा. आता त्या वास्तवाचा सामना करण्याची वेळ आली आहे ज्याने तुमचं रक्त सळसळेल. मोदी सरकारने मोठमोठ्या घोषणा दिल्या, पण जेव्हा बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या मोहिमेचा खरा रिपोर्ट समोर आला तेव्हा देश थक्क झाला. या अभियानाच्या नावाखाली जनतेच्या कष्टाचे 446 कोटी रुपये खर्च झाले, पण तुम्हाला माहिती आहे का तो पैसा नेमका कुठे गेला? रिपोर्ट सांगतो की 446 कोटींपैकी 352 कोटी रुपये तर फक्त पोस्टर्स चिटकवण्यासाठी आणि स्वतःची प्रसिद्धीसाठी जाहिरातींवर खर्च झाले. म्हणजे 80% पैसा फक्त फोटो चमकवण्यासाठी वापरला गेला. मोदीजी, जाहिरातींसाठी तुमच्याकडे 352 कोटी आहेत, पण जो वृद्ध पेन्शनर आजारी आहे, ज्याला औषधांची गरज आहे, त्याच्यासाठी 7,500+ DA द्यायला तुमच्याकडे फंड नाही. हेच तुमचं खरं रूप आहे का? पेन्शनर बांधवांनो, विचार करा. ज्या पैशातून तुमची पेन्शन वाढू शकली असती, ज्यातून तुमचा एरियर मिळू शकला असता, त्या पैशातून भिंतींवर पोस्टर्स चिटकवले जात आहेत. अशोक राऊत यांनी आज मीटिंगमध्ये हाच सवाल विचारला की जर जाहिरातींसाठी करोडो आहेत तर पेन्शनसाठी तिजोरी रिकामी का? राफेलच्या वेगानं हा सवाल आता प्रत्येक घरात घुमणार आहे. आम्हाला जाहिराती नकोत, आम्हाला आमचा अधिकार हवा आहे. आज आमची एक साधी आणि मनापासूनची विनंती आहे. आम्हाला फक्त फोटो, जाहिराती किंवा मोठमोठ्या घोषणा नकोत, तर आमच्या आयुष्याच्या गरजा भागवण्यासाठी सन्मानाने जगता येईल अशी पेन्शन हवी आहे. आयुष्यभर कष्ट करून देशाच्या अर्थव्यवस्थेत आपला वाटा उचललेल्या लाखो EPS 95 पेन्शनर्सची ही अपेक्षा आहे की त्यांच्या मेहनतीचा योग्य सन्मान व्हावा. सुट्ट्यांचा काळ संपला आहे आणि आता पेन्शनर्स शांतपणे पण ठामपणे सरकारकडे आपले प्रश्न मांडत आहेत. आज देशभरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या हातात सरकारच्या कामगिरीचे एक प्रकारचे रिपोर्ट कार्ड आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये आम्ही कुणावर आरोप करण्यासाठी नाही, तर स्पष्टता आणि पारदर्शकता मागण्यासाठी प्रश्न विचारत आहोत. अलीकडेच सरकारकडून जाहिरातींवर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याच्या बातम्या समोर आल्या. जर 352 कोटी रुपयांचा हिशोब सार्वजनिकपणे सांगितला जाऊ शकतो, तर EPS 95 फंडाशी संबंधित व्यवहारांबाबत पेन्शनर्सनाही स्पष्ट माहिती मिळावी अशी आमची नम्र अपेक्षा आहे. कारण हा फंड लाखो कामगारांच्या आयुष्यभराच्या योगदानातून तयार झाला आहे. आज देशात अनेक ज्येष्ठ नागरिक अत्यंत कमी पेन्शनवर आपले दैनंदिन जीवन चालवत आहेत. वाढती महागाई, औषधोपचारांचा खर्च आणि घर खर्च या सगळ्यांमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पेन्शन वाढ, प्रलंबित एरियर आणि इतर मागण्यांवर सकारात्मक निर्णय व्हावा अशी सर्व पेन्शनर्सची अपेक्षा आहे. आमचा विश्वास आहे की सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या भावना समजून घेईल. बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या उपक्रमांप्रमाणेच त्या मुलींच्या आजी आजोबांनाही सन्मानाने जगता येईल यासाठीही योग्य पावले उचलली जातील. कारण कुटुंब आणि समाज यांची मजबूत पायाभरणी ही नेहमीच ज्येष्ठांच्या अनुभव आणि त्यागावर उभी असते. पेन्शनर्स कोणत्याही प्रकारच्या संघर्षाची भाषा वापरू इच्छित नाहीत. आमची इच्छा फक्त एवढीच आहे की संवाद, सहकार्य आणि न्याय निर्णय यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जावा. आम्ही सरकारवर विश्वास ठेवतो आणि अपेक्षा करतो की लवकरच याबाबत सकारात्मक बातमी देशातील लाखो पेन्शनर्सना मिळेल. आजचे हे शब्द कुणाविरुद्ध नाहीत, तर सन्मानाने जगण्याच्या हक्कासाठी केलेली शांत आणि प्रामाणिक मागणी आहे. आयुष्यभर देशासाठी मेहनत केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात सुरक्षितता, सन्मान आणि आर्थिक स्थैर्य मिळावे हीच आमची विनंती आहे. मित्रांनो, या व्हिडिओला इतकं शेअर करा की जाहिरातींवर जगणाऱ्या या सरकारची झोप उडाली पाहिजे. प्रत्येक ग्रुपमध्ये हा रिपोर्ट पोहोचला पाहिजे की कसा पैसा प्रसिद्धीवर खर्च झाला. कॉमेंटमध्ये लिहा, पोस्टरवाली सरकार नको, पेन्शनवाली सरकार हवी आणि आमच्या पैशाचा हिशोब द्या. राफेलच्या वेगाने जी नवीन माहिती हाती लागली आहे ती सांगते की हे फक्त एकाच मोहिमेचं उदाहरण आहे. या सरकारने गेल्या काही वर्षात स्वतःच्या ब्रँडिंगवर हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत. विचार करा, या पैशातून प्रत्येक EPS 95 पेन्शनरला कित्येक महिन्यांची पेन्शन विनाअडचण दिली जाऊ शकली असती. पण मोदीजींना जनतेच्या आरोग्यापेक्षा स्वतःच्या चमकत्या फोटोंची जास्त चिंता असल्याचे दिसतंय.
अशोक राऊत यांनी आज मीटिंगमध्ये विचारलं की जेव्हा स्वतःच्या कौतुकासाठी हजारो कोटी आहेत तेव्हा त्या कष्टकऱ्यांसाठी खजाना खाली का होतो ज्यांनी आपली तारुण्य देशासाठी खर्च केलं. हा जाहिरात घोटाळा तर सुरुवात आहे. अशा कितीतरी फाईल्स आता उघडणार आहेत. मोदीजी, तुम्ही डिजिटल इंडियाची गोष्ट करता. तुम्ही म्हणाला होतात की एका क्लिकवर सुविधा मिळेल. आज 4 मार्च आहे. सुट्ट्या संपल्या आहेत, पण तुमच्या डिजिटल सिस्टममध्ये पेन्शनचं बटन का दाबलं जात नाहीये? वस्तुस्थिती तर ही आहे की डिजिटल इंडियाच्या नावाखालीही हजारो कोटी जाहिरातींवर खर्च झाले, पण एक पेन्शनर आजही मेडिकल कार्डसाठी आणि किमान पेन्शनसाठी दारोदार भटकत आहे. हेच आहे का तुमचं डिजिटल इंडिया? राफेलचा आवाज आता त्या फाईल्सपर्यंत पोहोचला आहे जिथे पेन्शनर्सचा कॉर्पस फंड चुकीच्या ठिकाणी गुंतवला गेल्याचा संशय आहे. पेन्शनर्सच्या भविष्याला दावणीला लावून जर इतरांचे घर भरले जात असतील तर ते आता खपवून घेतलं जाणार नाही. आज जेव्हा